दीड महिन्यात राज्यात आणि केंद्रात मोठे फेरबदल होणार। टीव्ही9 मराठीला दिल्लीतल्या सूत्रांची एक्सक्लुझिव्ह माहिती। फडणवीस आणि शिंदेंच्या दिल्ली वाऱ्या वाढल्यानं सूत्रांच्या माहितीला बळ। राष्ट्रवादीला अर्थ खातं देण्यास शिवसेनेचा विरोध। शिंदेंनी शहापुढे भूमिका मांडल्याची सूत्रांची माहिती। तर अर्थ खात्यासाठी दिल्लीत चर्चा करणार, मुख्यमंत्र्यांना भेटणार, तटकरेंची माहिती। अर्थ खात्याबाबत सुनेत्रा पवारांसोबत जाऊन फडणवीसांशी चर्चा करणार, सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। तर जयंत पाटलांसोबत भेट झाली नाही, तटकरेंची माहिती। सुनेत्रा पवारांनाच अर्थ खातं मिळणार, अर्थ खातं दुसऱ्यांना मागण्याचा अधिकार नाही। जयंत पाटील फडणवीस भेटीवरून प्रतापराव चिखलीकरांची टीका। पक्षानं ठरवलं तर मंत्रिपदासंदर्भात माझा विचार होईल, चिखलीकरांकडून आशा व्यक्त। आम्ही सुनेत्रा पवारांना सगळ्या गोष्टी सांगतो, पक्षात कुठलाही गैरसमज नाही। वर्षा बंगल्यावरील बैठकीवर सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण। तर मतदारसंघातील कामासंदर्भात चर्चा, राजकीय भेट नसल्याचा तटकरेंकडून दाखला। बिलाला समर्थन करणं म्हणजे एनडीए सोबत येणं असं होत नाही। एनडीएत आता नवीन पक्ष नाही, मुख्यमंत्र्यांनी भूमिका मांडली आहे, सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। जयंत पाटील जितेंद्र आव्हाडांनी एकनाथ शिंदेंसोबत बैठक केली आहे। फडणवीसांनंतर जयंत पाटलांकडून शिंदेंची भेट घेण्यात आली आहे। पवारांची एनसीपी सत्तेत गेल्यास जयंत पाटलांकडे अर्थ खातं जाणार असल्याची चर्चा। अजित पवार असताना दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा झाली। अजित पवारांच्या निधनानंतर परिस्थिती बदलली। तटकरेंचं भाष्य, तर दोन्ही पक्ष एक व्हावेत अशी अजित पवारांची इच्छा होती, जयंत पाटलांची प्रतिक्रिया। शिंदेंचा पक्ष दिल्लीत चाकरी करणाराला जे मिळतं ते घ्यावं लागतं। अंबादास दानवेंचा शिंदेंवर निशाणा। तर दानवेंचा स्वतःचा बंगला गेल्यामुळे त्यांना दुःख होत असावं, नरेंद्र भोंडेकरांचं प्रत्युत्तर। विठ्ठल मंदिरात मंत्री गुलाबराव पाटलांना थेट प्रवेश, मुनगंटीवार मात्र वेटिंगवर। जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन आलो तरी रांगेत उभं राहायला लावलं, मंदिर प्रशासनावर मुनगंटीवारांचा संताप। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद। 27 जुलैपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद असणार। कुठलाही व्हीआयपी दर्शन दिल्यास कारवाई होणार, जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांची माहिती। लवासा प्रकरणात शरद पवार सुप्रिया सुळेंना सुप्रीम कोर्टाचा दिलासा। पवार सुळेंविरोधात आरोप करणारी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे। एफआयआर नोंदवून चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळण्यात आली आहे। कल्याणमध्ये भाजपात भगदाड, 2 बड्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे। आमदार सुलभा गायकवाड यांच्या अडचणीत वाढ। जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर म्हात्रे, मंडल उपाध्यक्ष विमल कटकेंचा राजीनामा। भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना सरकारी बंगला दिला असेल तर सर्वच पक्षांच्या अध्यक्षांना बंगला मिळावा, अंबादास दानवेंची मागणी। एमपीएससी ऑनलाईन परीक्षा तातडीनं लागू होणार नाही। संगणक आधारित परीक्षा प्रणाली ऑगस्ट 2027 पासून लागू करा। प्रशासन आणि विद्यार्थी संघटनांच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश। इथेनॉल मिश्रित इंधनाबाबत आदित्य ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र। देशभरातील लाखो नागरिकांकडून इथेनॉल मिश्रणाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे। आदित्य ठाकरेंकडून इंधनाचा पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी। जयंत पाटील जितेंद्र आव्हाडांकडून निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांची भेट घेण्यात आली आहे। राज्यातील एसआयआर प्रक्रियेसंदर्भात ही भेट घेण्यात आली आहे। एसआयआर प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्याची मागणी करण्यात आली आहे। राऊतांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राला नितेश राणेंचं पत्रातून प्रत्युत्तर। फडणवीसांना सल्ले द्यायला लाज वाटली पाहिजे। नागपुरात संघभूमीवर नाक रगडून पापाची माफी मागा, नितेश राणेंचा राऊतांवर निशाणा। शिंदे सेनेच्या सिंधुदुर्गच्या जिल्हा प्रमुखाला ठाणे पोलिसांची नोटीस। गिरिजा राऊत प्रकरणी चौकशीसाठी हजर राहण्याची संजू परबांना नोटीस। संजू परबांचा अटकेतील भोंदू फिरोज सोबतचा फोटो समोर, वैभव नाईकांचा दावा।
संजू परब भोंदू बाबाच्या संपर्कात, सत्ताधारी त्याच्यावर काय कारवाई करणार? वैभव नाईकांचा सवाल. तर फिरोज बाबाशी कोणताही संबंध नाही, नोटीस आल्यावर उत्तर देईन, संजू परब यांचं स्पष्टीकरण. सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकरांनी बावनकुळेंची भेट घेतली आहे. मानखुर्दमधील 250 श्रमिक कुटुंबांच्या घरासाठी सकारात्मक निर्णय घेऊ, बावनकुळेंचं आश्वासन. संबंधित प्रकरणाचा सविस्तर आढावा घेण्याचेही निर्देश. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंकडून सोनम वांगचूक आणि अभिजित दिपकेंची आंदोलनस्थळी भेट. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे 20 तारखेला दिल्लीतील मोर्चात सहभागी होणार, सुषमा अंधारेंची माहिती. मुंबईतील आझाद मैदानावर कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ आंदोलन. मंत्री गिरीश महाजनांकडून आंदोलकांची भेट घेत चर्चा. महाजनांच्या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांचं आंदोलन स्थगित. केंद्र सरकारला युवा भारताची अजिबात काळजी नाही, सोनम वांगचूक यांच्या उपोषणाच्या विषयाबाबत सरकार असंवेदनशील. आदित्य ठाकरेंची केंद्र सरकारवर टीका. मीरा रोडमध्ये 11व्या मजल्यावरून बांधकामातील क्रेन कोसळल्याची घटना. एकाचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. जेपी नॉर्थ परिसरातील घटना. 11व्या मजल्यावरून क्रेन पडल्यानं खाली उभ्या असलेल्या वाहनांचंही मोठं नुकसान. चेंबूर दुर्घटनेतील चौकशी समितीचा अहवाल किशोरी पेडणेकरांनी फाडलाय. अहवाल मान्य नाही म्हणत पेडणेकर आक्रमक झाल्या. भाजपचे गटनेते गणेश खणकर यांनीही चेंबूर दुर्घटनेचा अहवाल सभागृहात फाडलाय. वाखरी ते पंढरपूर पालखी मार्गाचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप. पहिल्याच पावसात रस्ता खचल्याचा प्रकार. 8 किलोमीटर महामार्गाचं काम गेल्या 3 वर्षांपासून सुरू. विलास घुलेच्या कुटुंबियांची मंत्री पंकजा मुंडेंकडून भेट. 5 लाख रुपयांची आर्थिक मदत. बीडच्या केज तालुक्यातील टाकळीमध्ये तरुण विलास घुलेची चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती. बीडच्या हारगडवाडीमध्ये जिल्हा परिषद शाळेसमोर घाणीचं साम्राज्य. शाळेसमोरील घाणीमुळे विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात. शाळेच्या परिसरातच गुरं बांधली जात आहेत. शाळेसंदर्भातील समस्यांवरून पालकांचं उपोषण. बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस. अंबाजोगाई परिसरात शेतकऱ्यांना मोठा दिलासा. जिल्ह्यातील काही भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा. बीडच्या केजमध्ये ग्रामीण भागात पाऊस न पडल्यानं पिकं धोक्यात. केजच्या शहरी भागात पावसाची हजेरी, मात्र ग्रामीण भागात अद्यापही पावसाची दडी. रोहा तालुक्यातील देवकान्हे गावात भर पावसाळ्यातही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर. जलजीवन मिशन योजनेतील नळांना अजूनही पाणी नाही. 3 पाणी पुरवठा योजना राबवण्यात आल्या तरीही पाण्याचा प्रश्न सुटेना. नागपूरसह चंद्रपूर जिल्ह्यात 16 दिवसांपासून पावसाची दडी. पाऊस नसल्यानं धान आणि सोयाबीन पीक धोक्यात. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये जुलै महिना संपत आला तरी बंधारे अजूनही कोरडे. बंधारे कोरडे पडल्यानं सिंचनाचा प्रश्न बिकट होण्याची शक्यता. पावसानं पाठ फिरवल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचंही संकट. बुलढाणा जिल्ह्यात पावसानं पाठ फिरवली आहे. शेतातील उभी पिकं करपली आहेत. हजारो हेक्टरवरील पिकं धोक्यात आली आहेत. दुबार पेरणीचं शेतकऱ्यांवर संकट ओढावलंय. 8 ते 10 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात पावसाची दडी. शेतकऱ्यांकडून पिकं वाचवण्यासाठी तुषार सिंचनाचा आधार. तुषार सिंचनाच्या आधारावर खरीपातील पिकं वाचवण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न. नागपुरात काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरेचा कारचा अपघात. मध्य प्रदेशातील हरदा रोडवर नीलगाय समोर आल्यानं चालकाचं नियंत्रण सुटलं. अपघातात कोणतीही जीवितहानी नाही. मुंबईतील प्रसिद्ध पारसी डेअरी फार्मर एफडीएची कारवाई. अस्वच्छता आणि अन्नसुरक्षा त्रुटी आढळल्यानं परवाना निलंबित. कंपनीचा फसाई परवानाही निलंबित करण्यात आलाय. जळगावच्या जामनेरमध्ये 30 वर्षीय विवाहितेवर सामूहिक अत्याचार. फतेपूर पोलीस ठाण्यात 6 जणांविरोधात गुन्हा दाखल. जेवणातून गुंगीचं औषध देऊन बंदुकीची भीती दाखवून
अत्याचार केल्याचा आरोप।